चला तर मग आज आपण एक अतिशय हेल्दी रेसिपी करूया. नंतर गुढीपाडव्याला गोड खाणं होईलच ना परत. मी शीतल पटवर्धन शीतल्स कुकरी या चॅनेलमध्ये सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सचे मनापासून स्वागत करते आणि आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करतो आहे. रेसिपी आहे डाल पालक. यामध्ये जो पालक घालणार आहोत ना तो माझ्या गच्चीत लावलेल्या कुंडीतला आहे बरं का. थोडासाच निघाला आहे कारण नुकताच लावला आहे ना, पण नवीनचं कौतुक असतं की नाही. तर असा हा पालक पाण्यात मीठ घालून भिजवून नळाखाली धुवून घेतलेला दिसतो आहे तुम्हाला. आणि त्यात घालायची मुगाची डाळसुद्धा इथे मी धुवून ठेवलेली आहे आणि बाकीची पण तयारी मी आता करून ठेवलेली आहे. इथे चकचकीत घासलेल्या पारंपरिक कढईत मी तेल घातलं आहे. ते सुद्धा खूप नाही घातलं आहे आणि गॅस चालू केलेला आहे. मोहरी टाकून मी तेल तापले की नाही ते चेक केलं आणि परत थोडी मोहरी घातली आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा आपण जिरं पण घातलं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण घालतो आहे हिंग घालून झाल्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे आपण घालतो आहे, त्याचाही स्वाद चांगला येतो. त्याच्यानंतर लसूण थोडा बारीक चिरलेला आपण टाकतो आहे. नंतर हळद टाकतो आहे आणि नंतर एक कांदा मी बारीक चिरलेला त्याच्यामध्ये घालून तोही परतून घेते चांगला. ही जी आजची रेसिपी आहे ना डाळ पालक, या डाळ पालकमधल्या पालकातून आपल्याला लोह मिळतं आणि डाळीतून आपल्याला प्रोटीन्स मिळतात. कांदा आणि लसूण नुसतं चव आणत नाहीत तर तब्येतीला एकंदरच चांगले असतात. म्हणून हे डाळ पालक अतिशय हेल्दी रेसिपी आहे आणि याच्याबरोबर नाचणीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी जर आपण खाल्ली तर आणखीनच ती हेल्दी होणार आहे. एकीकडे कांदा परतत असताना आपण त्याच्यामध्ये लाल मिरच्यांचे तुकडे घातलेत. लाल मिरच्यांचा ह्या भाजीला फ्लेवर खूप छान येतो म्हणून आपण त्या घातलेल्या आहेत आणि त्यासुद्धा आपण कांद्याबरोबर छान परतून घेतो आहे. कांदा खमंग परतायचा आहे आपल्याला. आता हा कांदा परतून झाला की आपण त्याच्यामध्ये चिरलेला पालक घालूयात. कांदा आपला चांगला परतून झालेला आहे आणि त्यामध्ये पालक आपण घालतो आहे. पालक आणि कांदा असं दोन्ही मिळून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. ते परतून झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये आपण जी धुवून ठेवलेली मुगाची डाळ होती तर ती घालायची. त्याच्यामध्ये आपण मुगाची डाळ घालतो आहे आता ही मी मुद्दाम त्याच्यामध्ये शिजवणारे डाळ म्हणजे मग सगळ्याचा फ्लेवर ना खूप छान येतो. नाहीतर मग ते तयार मुगाची डाळ ह्याच्यामध्ये घालून तेवढी ती सगळा मिक्स होत नाही, वास तो. त्याच्यामुळे मी ह्याच्यात मुद्दाम शिजवणार आहे ती डाळ. आणि पालक परतत असताना एकीकडे दुसऱ्या गॅसवर मी पाणी ठेवलं होतं तापत आणि ते पाणी आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत ती डाळ शिजायला म्हणून. पुरेसं आपण पाणी घालतो आहे त्याच्यात आणि नीट हलवून आपण ठेवून देणार आहोत म्हणजे ती मंद अशी शिजत राहील. 5 मिनटं आता झाली आहेत. डाळ आता इतपत शिजलेली आहे. यातला पालक शिजायला फारसा वेळ लागत नाही, तो लगेच शिजतो. पण डाळ आणखीन शिजायला हवे म्हणून आपण त्याच्यामध्ये आता थोडंसं गरम पाणी घालणार आहोत. आणि ते कारण काय होतं की डाळ शिजत असताना पाणी आटत असतं ना, म्हणून मग व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी राहावी म्हणून ते आपण आत्ता पाणी घातलं आणि मग नंतर परत आता ते शिजू देणार आहोत. 2-4 मिनटानंतर डाळीला छान आता उकळी आलेली आहे, ती शिजत पण आलेली आहे. म्हणून आता त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट आणि मीठ असं घालून घेते. नंतर मी यामध्ये थोडासा गूळ घालते. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल, पण घालून छान चव येते. एकदा मुद्दाम करून बघा. 1 मिनिटभरच याच्यावर आता मी झाकण ठेवते आणि त्याला चांगली उकळी आणून घेते. या पद्धतीने केलेली हेल्दी डाळ पालक रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. जरूर अभिप्राय द्या. शीतल्स कुकरी या माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच अशा छानशा रेसिपीसह. धन्यवाद. थँक्यू.